स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार मिक्स डाळीचे पकोडे। हे पकोडे छान पाऊस सुरू झाला की आपण बनवू शकतात किंवा एरवी सणवाराला किंवा असंही चारचं स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात। अगदी तेलकट न होता मस्त असे कुरकुरीत तयार होतात। त्यासाठी आपण 1 वाटी एवढं चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी काळी उडदाची डाळ म्हणजे सालीची डाळ घेतली आणि 1 वाटी मुगाची डाळ हिरवी घेतलेली आहे सालीची। स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं। नंतर यामध्ये स्वच्छ पाणी टाकून 3 ते 3.5 तास भिजत घालायची आहे। ही डाळ भिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यातून काढू। मिक्सरच्या भांड्यातून काढताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जाडसर काढायची आणि यामध्ये पाणी न टाकता काढायची आहे। यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली आणि बारीक पेस्ट केली। आता त्यामध्ये हळद टाकून घेऊ। 1 चमचा एवढं धने जे आहे ते जाडसर कुटून घेतलेले आहे ते टाकले। 1 चमचा मीठ, 1 वाटीभर कोथिंबीर भरपूर टाकायची म्हणजे छान अशी टेस्ट येते आणि रंग पण मस्त येतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटांनी आपण हे पकोडे तळू शकतात। आता इथे बघू शकतात तेल पण गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण एक एक करून सगळे पकोडे सोडत आहोत। मस्त असे हे पकोडे तयार होतात। अगदी एका बाजूने लाल झालेले आहे आणि आपण दुसरीकडनं परतून घेऊ। आता हे पूर्ण उलटापालट केलेले आहे। छान असे तयार झालेले पकोडे तुम्हाला पावसाळ्यात करायला खूप छान वाटेल आणि हेल्दी आणि खूप असं तेलकट पण नाही होत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा। धन्यवाद।